नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत गोल्डन बीड्सची नथ, जे की त्यामध्ये थोडेसे पर्ल्स आणि क्रिस्टल बीड्स यूज केलेले आहेत। एकदम सोबर अशी नथ होणार आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। चला तर मग करूयात आपण स्टार्ट। या ठिकाणी मी गोल्डन बीड्स आणि 2 रेड आणि ग्रीन क्रिस्टल बीड घेतलेले आहेत। या ठिकाणी 28 ची गेज वायर घेतलेली आहे, 0.3 ची गेज वायर घेतलेली आहे। प्लायरने आता आपण आपल्या नथीचा जो 28 mm ची जी गेज वायर होती त्याला आता आपण एक असा प्रेस देऊयात, जो की आपल्या नाकामध्ये तो प्रेस येतो। ठीक आहे, त्याच्यावरती आपण जे काही आपली डिझाइन आहे ती आपण त्याच्यावरती बनवत असतो। तसंच मी या ठिकाणी एकदम अजून एक पिळा घेऊन काय करतेय तर त्याचा जो बेस आहे तो पक्का करून घेतेय। बघू शकता तुम्ही। कधीही जो आपला प्लायर जो आहे तो एकदम हलक्या हाताने पकडायचा आणि प्रेस द्यायचा, नाहीतर काय होतं की जे आपले जी वायर असते त्याची कोटिंग जे असतं ते निघून जातं। त्यामुळे एकदम हलक्या हाताने आपण त्याला हँडल करायचं। नंतर या ठिकाणी मी 0.3 mm ची जी गेज वायर घेतली होती त्यामध्ये गोल्डन बीड्स टाकून घेतेय। हे जे गोल्डन बीड्स आहेत हे डिझाइनचे गोल्डन बीड्स आहेत, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। या ठिकाणी आता ते गोल्डन बीड्स मी घालून घेतले होते, त्याच्यात आपण एक नॉट बांधून घेऊयात। हे जे फूल आहे ते व्यवस्थित येण्यासाठी आपण त्याला पिळा देत असतो कधी पण, मग आपण सेम त्याला पिळाच देणार आहोत। नंतर यामध्ये मी गेज वायर मधून मी रेड कलरचा जो बीड होता क्रिस्टल बीड तो मी त्यामध्ये ऍड करून घेतला आणि आता त्याला गुंफत आहे। गुंफून घेतल्यानंतर आपलं जे फ्लावर आहे ते बघा अशा पद्धतीने दिसतं, जे की नथीच्या आपल्या बॉथमला येणार आहे। बघू शकता बघा किती सुंदर असं फूल ते गुंफून घेतलेलं आहे। आणि मी एकदा नाही गुंफलेलं तर 2दा गुंफलेलं आहे, का तर हे बीड्स जरा मोठे आहेत आणि त्यासाठी ह्याला जे फिक्सिंग जे लागतं म्हणजे एकदम फिनिशिंग जे आहे ते एकदम व्यवस्थित झाली पाहिजे, मनी तिथले हल्ले नाहीत पाहिजे, त्यासाठी मी त्याला डबल वेळेस गुंफून घेतलेला आहे। नंतर ह्यामध्ये आपण मेन वायर मध्ये आपण गोल्डन बीड्स टाकून घेणार आहोत। मी या ठिकाणी 4 गोल्डन बीड्स टाकणार आहेत। गोल्डन बीड टाकल्यानंतर मी त्याच्यामध्ये 3 पर्ल्स पण ऍड केलेले आहेत आणि अपोजिट डायरेक्शनने त्याला गुंफून घेतलेला आहे। नंतर या ठिकाणी 2 क्रिस्टल बीड्स मी वरच्या साईडला यूज करून घेतलेले आहेत। रेड कलर आणि एक ऑरेंज कलरचा तो क्रिस्टल बीड होता तो मी त्या ठिकाणी यूज केलता। आणि नंतर या ठिकाणी मी ग्रीन कलर जे की पर्ल्स लावल्यानंतर ग्रीन कलरचा मी गोल्डन बीड क्रिस्टल बीड टाकलेला आहे। छोटंसं जे एक लटकनचं मी बनवलं होतं घरी, ग्रीन कलरचं लटकन बनवलेलं होतं, ते आता मी फिक्स करून घेते की नेमकं छान कुठलं वाटते। ऑप्शनसाठी मी एक लटकन बनवलेला आणि एक क्रिस्टल बीड यूज करायचं ठरवलेलं आणि नंतर गोल्डन बीड यूज करायचं ठरवलेलं।
या ठिकाणी जरा ते क्रिस्टल बीड थोडं मोकळं वाटत होतं, त्यासाठी त्या ठिकाणी मी जे टॉप असतात आपले कॅप असते, बीड्सचे कॅप असतात, तर ती डिझाईनचे कॅप मी यूज केलेले आहेत आणि त्यामध्ये ते क्रिस्टल बीड आपला ऍड करून घेतलेला आहे बघा. नंतर ह्या ठिकाणी मी ते लटकन पण ऍडजस्ट करून घेतलं त्याच्यामध्ये आणि गोल्डन बीड पण ऍड करून घेतला आणि ही जी नथ आहे मग ती रेडी झाली होती. खूप सुंदर दिसत होती, घातल्यावरती पण खूप सुंदर दिसत होती. आता ह्या ठिकाणी डिझाईनचा गोल्डन बीड मी घालून घेतेय आणि आता आपण त्याला प्रेस देणार आहोत बॅकला. जे नोज जे आहे त्याच्या बॅकचा आता प्रेस आपण थोड्या वेळाने देणार आहे. परत या ठिकाणी मला असं म्हणजे वाटलं की ज्या नथीमध्ये थोडंसं काहीतरी मिसिंग आहे, म्हणजे मोठा मणी हा खूपच डिझाईनचा जो मोठा मणी आहे तो खूपच मोठा होतोय, म्हणून मी त्या ठिकाणी परत छोटा जो गोल्डन बीड आहे सिंपल, जे की आपण लॉकचं पण काम करतं, हा जो छोटा बीड आहे A1चा हा लॉकचं पण काम करतं, मग ते मी छोटंसं घालून घेतलंय. नंतर नाही ह्या नथीला एक वेगळाच लुक आलेला आहे. तो गोल्डन बीड काढल्यानंतर छोटा गोल्डन बीड टाकल्यावरती खूप छान असा लुक आलाय नथीला. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये की आत्ताच इतकी सुंदर ती नथ दिसतीये. प्रेस दिला तिचा जो लुक आहे तो एकदम सुंदर आलेला आहे. आता ह्या ठिकाणी आपण बॅकला प्रेस देणार आहोत नथीला, जसं की व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते आता. नंतर या ठिकाणी नथीचा पूर्ण जो शेप आहे तो मी करून घेतला व्यवस्थित सगळा आणि नंतर ह्याला आपण आता बॅकला स्प्रेस देणार आहोत. स्प्रेस दिल्यानंतर काय होणार, जो आपले रेडीमेड ज्या नथी असतात त्या नाकामध्ये व्यवस्थित बसत नाहीत, त्या म्हणजे घातली की लगेच पडून जाते, पण ह्या नथीला मी तसं नाही करत आणि माझ्या कुठल्याच नथीला मी तसं करत नाही की व्यवस्थित त्याला एकदम आतल्या साईडला ओढून ती नथ नाकात बसली पाहिजे. त्याला अजिबात प्रेस वगैरे दिला नाही, म्हणजे ओढला नाही पाहिजे. प्रेस द्यावा लागतो, काही नथींना आपण ओढतो दाबून आणि परत आतमध्ये ढकलतो, मग ते बसत नाही, ते लूज पडून जाते. नथीचं जे फिटिंग आहे ते लूज पडून जातं. त्यामुळे आपण काय करायचंय, ह्या ठिकाणी पिळा घेतल्यानंतर मी ह्या ठिकाणी पिळा घेतला आणि पिळा घेतल्यानंतर नथीला आपण आतल्या साईडने ओढायचं असतं बघा. मी आता ओढतीये तिथे आणि एक छोटासा आता एक शेप देते. माझा शेप अजून तो झाला नाहीये पूर्ण, त्याला मी इकडे ओढून घेते बघा, आतल्या साईडला ओढून घेतलं आणि त्याला बाहेरच्या साईडला ओढलं आणि शेवट आता मी काय करते, वरचा प्रेस दिलेला जो आहे त्याला पकडून तो वर ओढणार आणि आतल्या साईडला ढकलणार. बघा तुम्हाला ह्यात दिसलंय. ह्यामुळे काय होतं, नथ नाकातनं पडत नाही, जशी आहे तशीच घातली तरी ती बसून जाते व्यवस्थित एकदम, काहीच गरज पडत नाही, काहीच प्रॉब्लेम येत नाही. नथ नाकातनं पडणारच नाही मेन म्हणजे, का तर मी सुद्धा वापरून पाहिलेली आहे की ती नथ अजिबात पडणार नाही. तर ही जी नथ आहे ती आता आपली रेडी झालेली आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला ते मला नक्कीच सांगा. कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जसे की माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. थँक्यू.